काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांची प्राणज्योत मावळली। त्यांचे मृतदेह गुरुवारी पहाटे विमानाने पुण्यात आणले गेले। त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी शरद पवारही त्या ठिकाणी आले होते। यावेळी कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने हल्ल्यादरम्यान घडलेली धक्कादायक हकीकत पवारांना सांगितली। त्या म्हणतात की जेव्हा अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा जीव वाचवण्यासाठी आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या। दहशतवाद्यांनी अजान आती है क्या असं विचारलं तेव्हा आम्ही सगळे मोठमोठ्यानं अजान म्हणू लागलो। अल्लाहू अकबरच्या घोषणाही दिल्या, पण त्यांनी आमच्या माणसांना मारलं। एकाला तर मुस्लिम असून सुद्धा मारलं। माझ्या मिस्टरांचा एक मित्र कोपऱ्यात बसला होता, त्याला समोर बोलावून घेतलं आणि अजान पडता है क्या असं विचारलं। आमच्या दोन्हीही लोकांना त्यांनी मारून टाकलं। हा थरार त्यांनी शरद पवार यांना सांगितला। यावेळी पवारही भाऊक बघायला मिळाले। त्यांनी पुढे असं सांगितलं की आम्ही तिथून परतताना बूट चपला सोडून पळत सुटलो। आमचे पाय गुडघ्या इतक्या चिखलात रुतत होते। आमचे घोडेवाले मात्र चांगले होते, ते मुस्लिम होते, पण ते आम्हाला घ्यायला परत आले। आम्ही जो ड्रायव्हर हायर केला होता त्यानेही आम्हाला शेवटपर्यंत मदत केली। नंतर आम्हाला सर्वांनी खूप मदत केली असंही त्यांनी सांगितलं। छोट्या मुलांची वडील होते। एका छोट्या मुली 3 वर्षाचं मुल, त्याच्या वडिलांना मारलं। एक सुद्धा सिक्युरिटीचं रस्त्यावर तुम्ही ठेवलं आणि पॉईंटवर एक सुद्धा माणूस अचानक 11 वाजता म्हणतात आणि आम्हाला कळतंय जाऊन बऱ्याच वेळ झाला। पूर्ण शरीर ठेवलं लागतं इतक्या वेळ तर जर तुमचे उपचार चालू आहे लागणार नाही ना शरीर। उपचार दरम्यान तर काहीतरी सलाईन वगैरे चालूच असतं। काहीही केलेलं नव्हतं। त्यांना जसं वरून उचलून खाली आणलं होतं तसं ठेवलं होतं आणि आमचं खोटं बोलत होतं। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांची अनेक वर्षापासून मैत्री होती। दोघांचेही कुटुंबीय एकत्रच काश्मीर फिरायला गेलं होतं। कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांचा फरसांचा व्यवसाय होता आणि त्यामुळे हे कुटुंब पुण्यात प्रसिद्ध आहे। गणबोटे यांचा मुलगा आणि इतर नातेवाईक त्यानंतर दुसऱ्या विमानानं पुण्यात पोहोचले। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा एकत्रच आता अंत्यसंस्कार पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि हल्लेखोरांना जसं राज ठाकरे म्हणाले त्यांच्या पुढच्या 7 पिढ्यांना अद्दल घडावी अशी शिक्षा व्हावी हीच अपेक्षा। धन्यवाद।